आहेत तर एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सामन्याला सुरुवात करूया. वसई विरार गट 2024 डे 8 स्टार्ट ऑफ द मॅच. पहिलं षटक हाताळण्यासाठी सद्दाम खान या वेळेला वसईफाडा एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. वसईफाडा प्रीमियर लीग मध्ये ज्यांनी आक्रमकता दाखवली होती गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून एक ॲज अ ऑलराऊंडर कसा असावा. इथून तुमची 25 मिनिटे सुरू होतील. अमर पाटील जतीन किने आमच्यापर्यंत टायमर यावेळेला सेट करतायत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत त्यांचं सुस्वागतम. पहिलाच बॉल ह्या वेळेला अप्रतिम रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. अचूक टप्पा होता. अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा. म्हणूनच मी म्हटलं होतं की वसईफाडा एक्सप्रेस पहिल्याच बॉलवर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. या वेळेला ऑन साइडला धीरज झा बॅट मधून येतोय कणखर दर्जेदार षटकार. वॉट अ शॉट. धीरज झा बॅट मधून एक अप्रतिम सिक्सर. दुसऱ्याच बॉलवर षटकार आपण पाहू शकलात. मनोजी पाटील आमच्या समवेत जोडले गेलेत. मनोजी पाटील वेलकम. कसं वाटतं एकंदरीत आजच्या दिवसात वसई विरार गट आणि या विभागात फार कमी प्रमाणात आपल्याला वसई विरार गट पाहायला मिळतात. सफाळेचा जर पश्चिम जर विभाग पाहिला तर तिथे वसई विरार गट हा नेहमीच सातत्याने पाहायला मिळतो. नक्कीच खूप छान स्पर्धा आहे आणि आयोजक रुपेजी पाटील साहेब यांचं मी मनापासून थँक्स म्हणेन त्यांना की त्यांनी एक 8 गट तयार केले आणि 8 गटांना इथे संधी दिली. त्यामुळे प्रत्येक खेळाडूला आपली गुणवत्ता सिद्ध करण्याचा इथे एक चान्स मिळतोय. आणि वसई विरार गटातून मी खूप कमी खेळाडूंना ओळखतोय त्यामुळे मला सुद्धा याचा फायदा होईल. निश्चित स्वरूपात मनोजी पाटील यावेळेला ऑन साइडला काय फटका खेळलाय. जबरदस्त पूलचा फटका. पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल अँड ब्युटिफुल शॉट. षटकार. ज्या खेळाडूने वालीव प्रीमियर लीग मध्ये थैमान घातलं होतं सिक्सर किंग म्हणून ओळखला गेला. ज्या खेळाडूला जास्तीत जास्त षटकार 20च्या वरती षटकार ज्याचे होते आणि 10,000 रुपयाचं कॅश प्राइज मिळालं होतं. आणि अप्रतिम तोच खेळाडू 2 षटकार ठोठावत आपले इरादे पक्के स्पष्ट करतोय. विल्यमसन यांच्या माध्यमातून आपण पाहिलं विल्सन फर्गोस विल्सन जे होते त्यांनी मात्र 10,000 रुपयाचं कॅश प्राइज लावलं गेलं होतं. बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते एक अप्रतिम व्यक्तिमत्व आणि गोकिवरे मधून ते त्या ठिकाणी उपस्थित झाले होते वालीव प्रीमियर लीगला आणि आल्या आल्या त्यांनी मात्र ते पारितोषिक लावलं होतं. 20 षटकार जो फलंदाज ठोठावेल त्याला डेफिनेटली 10,000 रुपयाचं कॅश प्राइज शेवटच्या दिवसामध्ये दिलं जाईल आणि ते कॅश प्राइज मिळालं होतं. तोच धीरज झा आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रेट बॅटिंग. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 12 या धावसंख्येवर. अतिशय देखणे फटके. एका साईडला संघ सारंग वालीव स्ट्रगल करताना नेहमीच आपण पाहिले यंदाच्या हंगामामध्ये. परंतु आता इथून पुन्हा एकदा तयारी जी केलेली आहे त्याच्यावर पाणी फिरलं जाईल की पुढे जाताना संघ पाहायला मिळेल. यस 25 मिनिटे तुम्हाला मॅक्झिमम दिली जात आहेत. लक्षात घ्या. गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू होता. या वेळेला शुभम शुक्ला अपील करत असताना बॅट आदळली होती जी मात्र खेळपट्टीवर आपण पाहू शकाल कोणताही संपर्क झाला नव्हता बॅट अँड बॉल मध्ये. आणि खूप चांगली गोलंदाजी. कमबॅक कसं करावं. 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 वर. प्रथम फलंदाजी करताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सारंग वालीव संघ खेळतोय. गुड डिलिव्हरी. गुड डिलिव्हरी. यॉर्कर स्पेशालिस्ट म्हणून सुद्धा ओळखलं जातं या गोलंदाजाला. सद्दाम खान कूल अँड काल्म असा गोलंदाज म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. पहिलं षटक कंप्लीट झालं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 12. मनोजी पाटील काय म्हणतील. ज्या पद्धतीने सुरुवात झाली 2 षटकार व्यतिरिक्त जर आपण पाहिले 4 बॉल डॉट आले. परंतु हे असे 2 बॅटर आहेत जर खेळपट्टीवर टिकून राहिले आणि खेळपट्टीवर ठाण मांडून चांगला खेळ जर केला तर डेफिनेटली कुठेतरी धावा येतील. यस पंच. षटक क्रमांक पहिला 12 धावा. काय म्हणतील मनोजी पाटील. ही स्टार्ट अगदी चांगली आहे.
नक्कीच गोलंदाजाचं कौतुक करेन, कारण 2 षटकार आल्यानंतर सुद्धा मागचे 2 चेंडू जर आपण बघितले तर यॉर्कर लेंथवर होते. आणि तुम्ही ज्या खेळाडूचा उल्लेख केला, ज्या फलंदाजाचा, जर एवढा परिपक्व फलंदाज आहे आणि त्याच्या विरुद्ध जे मागचे 2 चेंडू हाताळले अप्रतिम, तर नक्कीच सुरुवात चांगली झाली. 6 षटकांच्या खेळामध्ये पहिल्या षटकात 12 धावा आलेत आणि 2 बॅटर आहेत, सेट बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे नक्कीच 12 धावांवर समाधान व्यक्त करत असतील. डेफिनेटली मनोजी पाटील आमच्या समवेत जोडले गेलेत कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. तानाजी धायगुडे थोडेसे स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत, परंतु एक मातब्बर खेळाडू आहे. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर जेव्हा जेव्हा मात्र संकटात संघ सापडलाय तेव्हा तानाजी धायगुडे या खेळाडूने मात्र जरूर वर्चस्व गाजवलंय, परंतु इथे थोडाफार स्ट्रगल करताना आपण पाहू शकाल. किशोरजी वजेसाहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन, विश्वनाथ पाटील साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतंय. ऑन साईडला हुकच्या फटक्यात कन्वर्ट करत असताना सरळ चेंडूला फेकून दिला आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी. येणारा खणखणीत सनसणी दर्जेदार एकविरा चषक षटकार. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते एकंदरीत 18 या धावसंख्येवर. ऑन साईडला जबरदस्त प्रहार बॉटम हँडचा उपयोग करत असताना चेंडूला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलंय. बॅक टू बॅक 2 सिक्सर. ग्रेट बॅटिंग बाय तानाजी धायगुडे. थँक्यू. 3 बॉलचा खेळ झालाय. मनोजी पाटील, ज्या पद्धतीने मी म्हटलं होतं मातब्बर खेळाडू आहे, जेव्हा संकटात संघ सापडतो त्यावेळेला तानाजी धायगुडे नावाचं वादळ घुंगावतं आणि तो वर्चस्व गाजवतो. त्याच पद्धतीने तानाजीला आपण पाहू शकतायत. आणि एका साईडला मनोजी पाटील, तुमच्या माहितीसाठी शाहरुख जो गोलंदाज आहे, जय बजरंग गोरसई बी संघाला थैथया नाचवलं होतं. भावेश पवार अँड कंपनी त्यांच्या संघाला, आणि वसईपाडा असा संघ आहे ज्या संघाने मात्र जय बजरंग गोरसई बी संघाला पराभूत केलं होतं. सदानंद स्मृती कामनचं मैदान 3 वर्षांच्या पलीकडे गेलात तर वसईपाडा संघाचं वर्चस्व गोरसई बी संघाबरोबर अप्रतिम राहिलं होतं. 6 बॉल 10 ते 11 धावांची गरज असताना याच शाहरुखने त्या धावा करून दिल्या नव्हत्या आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला होता. तो शाहरुख आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉलर तयार. 3 बॉलचा खेळ झालाय. 24 धावा. ऑन साईडला शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने 25 या धावसंख्येवर मनोजी पाटील पहिल्या षटकामध्ये 12 धावा आणि आतापर्यंत 4 बॉलमध्ये 13 धावा, म्हणजेच एक योग्य सरासरी नुसार चाललेले आहेत. नक्कीच पॉवर प्लेची 2 षटकं म्हटली तर 25 धावा या पुरेपूर होतात. आणि जर सलामीची जोडी मैदानात आहे आणि 25 धावा आहेत तर तुम्ही एक 70 ते 75चा पल्ला गाठू शकता निश्चित स्वरूपात. यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने आणि पंच दर्शवत असताना रिटर्न क्रीज आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यावेळेला तुम्ही कालच्या दिवसात सुद्धा पाहिलं असेल, ॲक्युरेट लक्ष होतं आणि शाहरुख त्या ठिकाणी पाहतायत, अचंबित होत आहेत. नो बॉलचा इशारा, फ्रीडचा सिग्नल त्या ठिकाणी मिळेल. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 26 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. विलास राजभर त्या ठिकाणी डिक्के आपल्याला पाहायला मिळत आहेत. शाहरुखला समजवतायत, तुला चांगली गोलंदाजी करायची आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते फलकावर 26 धावा. बॉल फेकून झाले ते 4. षटक क्रमांक 2 पाहायला मिळतं. पॉवर प्लेचं बंधन आहे. फ्रीडचा सिग्नल त्या ठिकाणी मिळालाय. गावदेवी धानीव आणि साईनाथ स्पोर्ट्स अर्नाळा यानंतर होणारा सामना आपण पाहू शकणार आहोत. यावेळेला पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. इथे जर आपण पाहिला अर्षद चौधरी त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. क्विकली फेकी केली जाते. यस, पुन्हा एकदा रिटर्न क्रीजचा आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉलचा इशारा येत असताना लगातार 2 नो. शाहरुख आज थोडंसं या ठिकाणी स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. हा अडथळा कधी दूर होईल याकडे लक्ष असेल. आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 28 धावा, 28 रन्स. कधी कधी होतं मनोजी पाटील, ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत की गोलंदाज कधी कधी थोडंसं रिटर्न क्रीजमध्ये थोडंसं त्यांचा अडथळा निर्माण होतो. असं दूर करायचं असेल तर थोडंसं रनअपमध्ये तुम्हाला चेंजेस करावे लागतात.
नक्कीच. आणि तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलं की रनअपमध्ये चेंजेस गोलंदाजाने सुधारणा करायला हवी, पाठवतो. कारण खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटचा विचार केला तर शाहरुखचं, आणि त्याच अनुषंगाने हे शोभत नाही शाहरुखला. कारण रिटर्न क्रीज 2 बॅक टू बॅक नो बॉल, तर नक्कीच सुधारणा करेल येणाऱ्या चेंडूंवर. कशा पद्धतीने मात्र गोलंदाजीमध्ये सुधारणा होते हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल. तर एका बाजूने आपण बघतोय बॅटर खुश असतील, कारण 2 नो चेंडू सुद्धा आलेत आणि एक सन्मानजनक स्थितीकडे पहिल्या पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये धावसंख्या उभी करण्यामध्ये यश येत आहे. निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीने आपण पाहू शकाल, खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी तर होत नाहीये. फलंदाजांमध्ये ह्या ठिकाणी खूप चांगली चुणूक लागलेली आहे. ज्या पद्धतीने स्ट्रगल होते काही काळ आपण पाहिला, काही महिने तोच संघ वालीवचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर एका साईडला आज इथून पुन्हा एकदा त्याच पद्धतीने संघाची धावसंख्या धीरज 28 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली गेली. टायमर थांबवलं गेले, थोडंसं इंजुरीने त्रस्त शाहरुख त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं. स्टार्ट अगदी नेत्रदीपक झाली होती. 2 षटकार आले होते, 4 बॉल डॉट आले होते सद्दाम खानच्या गोलंदाजीवर वसेफाडा एक्सप्रेस. आणि तदनंतर शाहरुख यावेळेला संघर्ष करताना पाहायला मिळतो या चेंडूंमध्ये. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झाला आहे, त्यामध्ये 2 षटकार, 1 सिंगल आणि 2 नो बॉल. अशा पद्धतीने 15 धावा आत्तापर्यंत या ठिकाणी 15 ते 16 धावा आपण पाहू शकाल खर्च केल्या गेलेत. एक सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं याचं प्रात्यक्षिक दाखवणारी ही स्पर्धा. यस, पुन्हा एकदा कंटिन्यूज त्या ठिकाणी फ्रेडचा सिग्नल मिळेल. तानाजी धायगुडे यांच्यासाठी 3 लगातार षटकार आले, 3 चौकार आले. तर महेश पाटील गोट्या दहिसर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल, ज्यांचे परम मित्र आहेत तानाजी धायगुडे यांचे. यावेळेला बॅटची जरूर होती, परंतु इथे जर आपण पाहिलं तर फ्रीडचा सिग्नल होता. जोखीम पत्करण्याचा प्रयत्न केला गेला होता, कोणताही व्यवस्थित मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. 28 धावांवर धावसंख्या स्थिरावले. 5 बॉलचा खेळ झालाय. कमबॅक केलंय शाहरुखने. थोडासा स्ट्रगल करतोय, जरी हाताला इंजुरी आहे तरी सुद्धा मी क्रिकेट खेळणार हे त्याचं ब्रीद वाक्य. सकाळच्या सत्रात मनोजी गरत आणि नकुलजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. या वेळेला आपण पाहू शकाल यष्ट्यांच्या वरून चेंडू हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 28. पहिल्या षटकात 12, दुसऱ्या षटकामध्ये 16. 2 षटकांचा खेळ यावेळेला संपन्न झाला. 2 षटकांमध्ये 28 धावा, फलकावर 14ची सरासरी. घेऊया एक छोटासा ब्रेक, चर्चा जारी राहील मनोजी पाटील आणि आमची. तत्पूर्वी देऊया आपण डीजेला संधी. थँक्यू. 2 षटकांचा खेळ झालाय. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल सद्दाम खान. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका आहे. डीप बॅकवर्ड स्क्युअर लेग, 1 बाउन्स क्लिअर होईल. 4 धावा, चौकार. या चौकार आणि संघाची धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचली गेली. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. धीरज झाची बॅट यावेळेला बोलू लागले. तानाजी धायगुडे 2 षटकारांसहित चांगला खेळ आतापर्यंत दर्शवला गेलाय. मनोजी पाटील जी सुरुवात झाली ती अप्रतिम पाहायला मिळते. गोलंदाजाला यावेळेला गोलंदाजी करण्यासाठी जरूरत्रस्त थोडीशी झालेत ते फलंदाजांसमोर. सद्दाम खान विकेट टेकर गोलंदाज, परंतु विकेटच्या शोधामध्ये आहेत अजूनपर्यंत. नक्कीच विचार करण्यासाठी भाग पडलाय. आणि यावेळेला सुद्धा सुरेख फटका बघायला मिळतोय, कारण जास्तीत जास्त धावा चौकार आणि षटकाराने येतात, त्यामुळे
थोडासा गोलंदाज विचार करत असेल की टप्पा कुठे टाकायचा, कारण कुठेही पिच ऑफ डिलिव्हरी आपण बघितले तर गुड लेंथवर होती, त्यानंतर वाईड यॉर्कर सुद्धा बघितले आपण चेंडू, परंतु प्रत्येक चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचं तंत्र या दोन्ही फलंदाजांकडे आहे, त्यामुळे डोकेदुखी ठरते ही जोडी. निश्चित स्वरूपात ॲब्सोल्युटली ट्रू. ज्या पद्धतीने एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, खूप महत्त्वाची भूमिका असते. कोणतंही क्षेत्र असतो, तुम्हाला अनुभव कामास येत असतो आणि तोच मनोज पाटील यांच्या माध्यमातून हा अनुभव पाहायला मिळतो. यावेळेला ऑन साईडला लॉंगेस्ट सिक्सर, मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत असताना टक्कन आवाज आला, गोड आवाजात गोड षटकार, 6 धावा. थँक्यू. संघाची धावसंख्या फलकावर 42 वर जाऊन पोहोचली गेली. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती राऊंड द विकेटने. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. खेळपट्टीवर चेंडू राहतोय, तत्पूर्वी कोणती धाव मिळणार नाहीये. बॉल फेकून झाले ते 4. षटक क्रमांक 3. तिसऱ्या षटकातील 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 42 वर जाऊन पोहोचले गेले. 42 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेला बॅटची एज टेकन, फलंदाज बाद. धीरज जाच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द पवेलियन. सद्दाम, यावेळेला आपण पाहतायत षटकारानंतर विकेट मिळवण्यामध्ये यश संपादन करताना पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल असेल. संघाची धावसंख्या 42 वर जाऊन पोहोचली गेली. 42 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. यावेळेला अशरफ मंसूरी आल्या आल्या मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. हेमबाबूला बीट करत चेंडू निघून जाईल. 6 धावांकरता लॉंग ऑफ क्लिअर होतोय. षटकार. लागले 3 षटकांसाठी. आता 2 षटक तुमच्याकडे आहेत आणि तुम्हाला जवळजवळ 8.5 मिनिटे एकंदरीत या 2 षटकांमध्ये 8.5 मिनिटे दिली जातील, याची दखल घ्या. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 48 या धावसंख्येवर 48 रन्स ऑन दी बोर्ड लागला. आता 3 षटकांचा खेळ झालाय. या 3 षटकांसाठी मनोज पाटील आमचे साथी समालोचक यांचा या गोड आवाज ऐकूया. बहाडोलीचा एक गोड आवाज आणि आमचे जवळचे मित्र मनोज पाटील यांचा आवाज ऐकूया. तर चौथं षटक आपण बघतोय. शोएब हा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतो. 3 षटकांचा एकंदरीत खेळ झाला. धावसंख्या आपण बघितली तर 48 48 धावा. इथे झेल सुटतोय.
मागच्या चेंडूवर सुद्धा झेल सुटला होता, तदनंतर षटकाराला यावेळेला आपण बघतोय झेल सुटतोय, म्हणजे दोन्ही फलंदाजांना जीवदान मिळतंय. मोठी धावसंख्या उभारण्याचा कल दिसतोय दोन्ही फलंदाजांचा आणि त्यातच क्षेत्ररक्षक सुद्धा साथ देताना आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्येचा विचार केला तर 49 49 धावा 3.1 षटकाचा खेळ होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा शोएब गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. डब्यातने राऊंड द विकेट मारा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू निघून जातोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. धावसंख्येत 1 ने भर, धावसंख्या जाऊन पोहोचते 50 या धावसंख्येवर. 50 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. एकविरा चषक साखरे 2024 ही स्पर्धा आपण बघतोय. 15वं वर्ष देखणं आयोजन आपल्याला बघायला मिळतंय. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि या वेळेला सक्सेसफुल होताना आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू निघून जातोय. शॉर्ट थर्डमॅन वरून चेंडू निघून गेला, सीमारेषा पार. चौकार येतोय आणि या चौकारानंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर 54. या ऐकूया आपण डीजेला. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. तर 54 धावा धावफलकावर. पहिला सामना सुरू आहे, चौथं षटक सुरू आहे. धावसंख्या झपाट्याने वाढताना आपल्याला बघायला मिळते. तंत्रशुद्ध फलंदाजी कशी करावी याचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. इथून बघूया झेल होतोय का आणि एस इट इज गुड कॅच. फलंदाज बाद, विकेट नंबर 2. थँक्यू. लॉंग ऑफ क्लिअर करण्यासाठी मात्र यावेळेला मनसुबा बाळगला होता. अशरफ मंसूरी सारखा एक धडाकेबाज फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. नेहमी शांत स्वभावाने फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो, परंतु इथे थोडासा प्रयत्न फसला आणि हेमबाबूच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. मिळाली विकेट मिस्टर शोएब खान. आपण पाहताय सोयबा या गोलंदाजाला ज्या खेळाडूचा प्रवास ॲज अ फिल्डर म्हणून झाला, त्यानंतर बॅटर म्हणून आपण पाहू शकलात आणि आज ऑलराऊंडरची भूमिका म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, एक ॲथलेटिक प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहतो. फुटबॉलचं खूप मोठं छंद जोपासलं परंतु क्रिकेटकडे वळला आणि आज शोएब एक ट्रम्प कार्ड गोलंदाज. नक्कीच खूप छान वर्णन आपल्याला बघायला मिळालं आणि खूप छान माहिती आपल्याला शोएबची प्रमोद सरांकडून बघायला मिळते. धावसंख्या आपण बघितली तर 54. 54 या धावसंख्येवर आपण बघितलं तर दुसरा गडी बाद झाला. पुन्हा एकदा शोएब डाव्यातने राऊंड द विकेट. ते डाव्या एस्टेनच्या वरून, माफ करा, थोडंसं एस्टेनच्या बाहेरून चेंडू पंच वळतात, खराब चेंडूचे संकेत येतात. अवांतर धावेमध्ये भर होताना आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या आपण बघितली तर 55 धावा. सर काय म्हणतील, कारण 55 धावा खूप आहेत, कारण चौथं षटक सुरू आहे आणि अजूनपर्यंत आपण बघितलं तर 2 बाद 55 म्हणजे सुस्थितीमध्ये आहे. निश्चित स्वरूपात कमबॅक केलेला आहे सोयबाने. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग करत असताना अप्रतिम सुरेख डिफेन्स दाखवत असताना पाहायला मिळतो. सद्दामकडे सुद्धा ते स्ट्रोक आहेत, कॅलिबर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु आज सद्दामला माहिती आहे की तानाजी धायगुडेचे बॅट यावेळेला बोलू लागले तर आपण जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करून न्यू जो बॅटर आपण पाहतायत अशा प्रकारची सेन्सिबल जी बॅटिंग असते ती खूप महत्त्वाची भूमिका असते आणि तेच तानाजीच्या बाबतीमध्ये आपण पाहतोय. सद्दामने आदर ठेवला आणि त्याला स्ट्राईक एंडकडे आणलं आणि इथून तानाजीचा प्रवास कसा राहील याकडे सर्वांचं लक्ष प्ले स्टँडमधून लागलं गेलंय. नक्कीच बुद्धिमत्तेत क्रिकेट खेळताना आपल्याला बघायला मिळतोय सद्दाम. फुल टॉस चेंडू होता, वेस्टीच्या खूपच बाहेर. अवांतर धावेमध्ये भर होते. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते. अमर पाटील आम्हाला दर्शवतात 57. 57 धावा धावफलकावर. षटक क्रमांक आपण बघतोय चौथं सुरू आहे. अजून 2 षटकं येणं बाकी आहे, म्हणजे मोठी धावसंख्या उभी करण्याचा कल दिसतोय. कारण ज्या अनुषंगाने आपण बघतोय दोन्ही बॅटर फलंदाजी करतायत, ज्यासाठी ओळखले जातात, तर या साखरेच्या मैदानावर आज उच्चांक बघायला मिळेल का हे सुद्धा उत्सुकता लागली असेल प्रेक्षकांना. गोलंदाज पुन्हा एकदा उजव्याष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. चेंडू निर्धाव निघून जातोय. शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता, खेळण्याचा विचार केला होता बॅकवर्ड पॉइंटला, परंतु नीटचा संपर्क नाही आणि चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये.
गोलंदाज पुन्हा एकदा शोएब, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. इथून मोठा फटका, चेंडू पुलचा फटका पॉवरफुल बघायला मिळतोय. इथे डीप मिड विकेट सीमारेषा पार येतोय षटकार. देऊल चमचमतय ग आई तुझा देऊल चमचमतय. ए देऊल चमचमतय ग माऊले देऊल चमचमतय. त्या कारल्याचे डोंगराला आई माझी नांदत नांदतय. मला भेटीला बोलवतय आई माझी गालाने गो हसतय. थँक्यू. 22 मिनिटे एकंदरीत आपण पाहतायत. 23 मिनिटे झालेली आहेत, म्हणजेच 5वं षटक हे तुम्हाला 2 मिनिटात कव्हर करायचं आहे. इथे टायमर थांबवला गेलाय. वेळेचं भान राखून मात्र या स्पर्धेचं आपण वेळेचं व्यवस्थापन करणारी स्पर्धा म्हणजेच एकविरा चषक. आणि एकविरा चषकचं दुसरं नाव मनोजी पाटील तर डिसिप्लिन. कारण शिस्तबद्ध या स्पर्धेच्या माध्यमातून आपण प्रत्येक खेळाडूला शिस्त लागलेली असते. कारण एकविरा चषक म्हटलं तर वेळेवर जाणं, अन्यथा पॅनलाइजला सामोरे जाणं, ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तर म्हणून या स्पर्धेची आज वावा का केली जाते. फक्त नाव नाही आहे या स्पर्धेचं, तर आता ब्रँड तयार झालंय. आणि हाय क्वालिटी दर्जाची स्पर्धा कशी असावी, कारण आज प्रत्येक ठिकाणी मोठमोठ्या स्पर्धा होतात मनोजी पाटील, जिथे 1 लाखाच्या 2 लाखाच्या स्पर्धा होतात. परंतु तुम्हाला 2-2, 3-3 षटकांचे सामने खेळायला मिळतात. कधी कधी 1-1 षटकांचे सामने सुद्धा खेळलेले आहेत. मी स्वतः हमरापूरच्या मैदानात पाहिलं, 1 षटकांचा सामना झालाय, 1 लाखाची स्पर्धा होती. म्हणजे अशा वेळेला जर आपण पाहिलं तर त्यांचं सुद्धा कधी कधी चुकत नाही. परंतु जेव्हा संघ लेट येतात तर आयोजकांचा नाईलाज असतो होतो की तुम्हाला जर लवकर आलात तर तुम्हाला जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळवले जातील. इथे आज वसई विरारला सुद्धा संधी दिली गेली. जर ते लेट आले तर त्याच्यात रुपेजी पाटील यांची काही चुकी नसणार आहे. कारण तुम्हाला जर पुन्हा एकदा प्रवास करायचा असेल तर कदाचित 1 ते 2 सामने राहिले तर पुन्हा एकदा तुम्हाला त्याच खर्चामध्ये प्रवास करून यावं लागेल, तरच ती स्पर्धा खेळवली जाईल. कारण 6-6 षटकांचे सामने कंपल्सरी खेळवण्याचा हा मानस आपण ठेवलेला आहे. नक्कीच आयोजकांना तर धन्यवाद देईन, परंतु ज्या मागच्या आपण 7-8 वर्ष झाली बघतोय इथे एकही अंतिम सामना हा 5 षटकांचा झाला नाही. प्रत्येक वर्षी आपण बघतोय 6 षटकांचे सामने होतात. आणि त्याचंच कारण की रुपेशजी पाटील साहेबांचं आयोजन आणि प्रत्येक खेळाडूने सुद्धा त्यांना दिलेली साथ. कारण प्रत्येक संघ सुद्धा वेळेवर येतोय आणि खेळाडूंचं सुद्धा आपल्याला कौतुक करणं गरजेचं आहे. सर 2 षटकं झालेत आणि 2 षटकं राहिले. 4 षटकांचा खेळ झालाय. अमर 63 तर 63 धावा झाले सर. तर अजून 11 चेंडूंचा खेळ आहे. 11 चेंडूमध्ये तुमच्या हिशोबाने किती धावा जमवल्या जातील? निश्चित स्वरूपात 11 चेंडूमध्ये मॅक्झिमम 25 धावा जर येतात तरी सुद्धा एक फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळेल. त्या पद्धतीने सद्दाम चौधरी यंदाच्या हंगामामध्ये चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी उत्तम ओळखला जातो. आणि त्याच अनुषंगाने यंदाच्या हंगामात PDTPL या स्पर्धेमध्ये सुद्धा ज्या खेळाडूची वर्णी लागली गेली होती, पण तो आज थोडासा मनाला पडलेला प्रश्न सतीश राजभरला आज लवकरात लवकर गोलंदाजीमध्ये प्रमोट केलं नाही. विलास राजभर 5व्या षटकामध्ये येताना पाहायला मिळतोय. म्हणजे गेम प्लॅनिंग जे आहे ते मात्र आज कुठेतरी वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतं. नक्कीच गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय. वाईड यॉर्कर चेंडू बघायला मिळाला. आणि या पद्धतीचे चेंडू जर तुमच्याकडे आहेत तर मात्र तुम्ही फलंदाजाला बांधून ठेवतील. रोखण्याचं काम करताना हा गोलंदाज बघायला मिळतोय. नक्कीच विलास राजभर एक इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. खूप चांगली गोलंदाजी करण्यामध्ये मनसुबा ज्याचा बाळगला जातो. जसं टायमर ऑफ होईल या वेळेला लगेच आम्हाला जतीन केनी आमच्यापर्यंत सांगतील. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना फ्लिकचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. लॉफ्टेड ड्राईव्ह खेळण्याचा मनसुबा बाळगला होता. परंतु इथे जर आपण पाहिलं तर सिंगलच्या साहाय्याने सॅक्रिफाईस करण्यासाठी सद्दामला या ठिकाणी भाग पाडलं गेलं. आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 65 या धावसंख्येवर. आणि टायमर यावेळेला तुमचं जे टायमिंग होतं 5 षटकांचं ते या ठिकाणी क्लोज झालेलं आहे. म्हणजे इथून तुम्हाला शेवटच्या षटकात एक 30 सर्कलमध्ये खेळाडू घेणं बंधनकारक राहील. बघा टायमर इथे स्टॉप केला जातोय. जेव्हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय, चेंडू आणायला उशीर होते, तेव्हा टायमर स्टॉप केलं जातंय. आणि या आधी सुद्धा या स्पर्धेमध्ये पेनल्टी लागलेली आहे संघांना. तर जे रूल्स आहेत ते तुम्हाला फॉलो करावे लागतील. आणि त्याच धर्तीवर ही स्पर्धा मात्र नावलौकिकाला आलेली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेला आपण बघतोय
खराब चेंडूचे संकेत येतात, अवांतर धावेमध्ये भर होते. आतापर्यंत आपण बघितले तर अमर पाटील आम्हाला दर्शवतील की वाईड आणि नोचे चेंडू एक्स्ट्रा किती हाताळलेत. कारण आपण बघितलं बघा, एक षटक 6 चेंडू एक्स्ट्रा हाताळलेत. म्हणजे बघा तुम्ही जी 2-3 मिनिटं एक्स्ट्रा घेतली ती त्याच अनुषंगाने हा 7वा खराब चेंडू आहे. त्यामुळे इथे आयोजकांना काही सांगून जमणार नाही, कारण आपले गोलंदाज सुद्धा 7 चेंडू एक्स्ट्रा जर टाकतायत तर वेळ होणारच आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 67 धावा. इथून एक मोठा फटका बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली 1 बाउन्स चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, फेकेल तोपर्यंत एकच धाव मिळेल. आणि एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 68 धावा. पहिला दिवस आपण बघितला NCC सफाळे, दुसऱ्या दिवशी आपण बघितला वीर तानाजी पारगाव, तिसऱ्या दिवशी जय भवानी दांडाखाडी, चौथ्या दिवशी रिद्धी 11 मनोर, 5व्या दिवशी कनाद रायडर्स बहाडोली, 5व्या दिवशी सरगम सरपाडा, 6व्या दिवशी तानसा किंग कोपर आणि आजचा 7वा दिवस. यावेळेला मोठा फटका आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार, हा येतोय 21 चषक षटकार आणि 6 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 74 धावा. मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात, तुझ्यासाठी आले बनात. थँक्यू डीजे, थँक्यू. तर आज 8वा दिवस आहे आणि 8व्या दिवशी कोणता संघ क्वालिफाय होईल अंतिम 8 मध्ये हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल. आणि ज्या पद्धतीने आपण बघितलं तर पहिल्या ते 8व्या दिवसामध्ये जसे संघ क्वालिफाय झाले तसेच उद्या सामने खेळवले जातील. चेंडू द्यायचा आहे तर पहिल्या दिवशी NCC सफाळे आणि दुसऱ्या दिवशी वीर तानाजी पारगाव यामध्ये पहिली लढत उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळेल. उपउपांत्य फेरीची ही लढत असेल. विजेता संघ अंतिम 4 मध्ये आपल्याला बघायला मिळेल. तर धावसंख्या आपण बघितली तर 74 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. सर 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडू मध्ये हे 2 बॅटर ज्या पद्धतीने फलंदाजी करतात, मैदानाच्या चारही बाजूने चौकार षटकारांची अक्षरशः आतषबाजी होताना आपल्याला बघायला मिळते. तर या 6 चेंडू मध्ये 10 ते 12 धावा आल्या तरी सुद्धा एक फायटिंग टोटल आपल्याला बघायला मिळेल आणि सामना रंगतदार स्थितीमध्ये बघायला मिळेल. कारण तुम्ही या दोन्ही संघांना जवळून एकदम ओळखतात, जवळून बघितलं या खेळाडूंचा खेळ. तर ही लढत चुरशीची होईल की एकतर्फी होईल? नक्कीच चुरशीचे होईल, यात काही ती मात्र शंका नाही आहे. कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ भरपूर वेळा आमने सामने आलेले आहेत आणि मैत्रीपूर्ण संबंध असलेले हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे एकमेकांना डावपेच माहिती आहेत, कोणत्या गोलंदाजाला कोणतं कधी अटॅक करायचं आहे, कोणत्या सिच्युएशनमध्ये कधी कसं खेळायचं आहे हे आपण जाणणं फार गरजेची गोष्ट राहील. या 6 बॉलमध्ये आपण जसं म्हटलं 10 ते 12 धावा, मी तर म्हणेन 15 ते 18 धावांचं यावेळेला कॅल्क्युलेशन असेल तानाजी धायगुडीच्या माइंडमध्ये. नक्कीच यावेळेला आपण बघतोय चेंडूला क्षेत्ररक्षण केलं जातंय, फेकलं जातंय, तोपर्यंत एक धाव पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतंय. धावसंख्या आपण बघितली तर 75 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. अजून 5 चेंडू आहेत. 5 चेंडू मध्ये 2 चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवायचे आहेत फक्त. मोठी धावसंख्या उभी करण्याचा कल दिसतोय, परंतु प्रमुख सरांनी ज्या पद्धतीने म्हटलंय की दोघांना एकमेकांची डावपेच माहिती आहे, दोन्ही संघ तुल्यबल्य आहेत, दोन्ही संघ मजबूत आहेत, त्यामुळे प्रेक्षकांना एक चुरशीची लढत बघायला मिळेल यात काही शंका नाही. गोलंदाज शेवटचे 5 चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. भन्नाट वेग आहे आणि याच वेगाने चेंडू मात्र खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. 2 पायांच्या मधून चेंडू निघून गेला. मिड ऑफला क्लिअर करून चेंडू सीमारेषा पार, चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. 79 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल मिस्टर शाहरुख. इथे मोठा फटका येईल का? चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचतोय. इथे झेल बाद होताना फलंदाज बॅक टू डगआउट. एक सुरेख झेल, रनिंग झेल आपल्याला बघायला मिळतोय इथे आणि अप्रतिम झेलची सांगता होते. धावसंख्या आपण बघितली तर 19 धावा. या ऐकूया डीजेला.
वेलकम बॅक. 79 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. 79 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तानाजी धायगुडे एका साईडला तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर संदीप सांबरे एक रन मशीन धावांची म्हणून ओळखली जाते. अब्दुल्लाने खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आतापर्यंत हाताळले गेलंय. त्याला सुरेख साथ शोएब खानच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. शाहरुखने मिळवलेली विकेट फार महत्वाची गोष्ट पाहायला मिळते. इथून बॅटची एज घेत चेंडू मात्र निघून जाईल आणि यस डेफिनेटली फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. विलास राजभर कोणतीही चुकी करणार नाहीये. गुड कॅच. फलंदाज बाद. रात्री अर्धरात्री असं सोडून जायचं नाही. रात्री अर्धरात्री असं सोडून जायचं नाही. मोडूनी संग रंग जायचं नाही. रात्री अर्धरात्री असं सोडून जायचं नाही. मोडूनी संग रंग जायचं नाही. थँक्यू. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 79 वर. आतापर्यंत 5 गडी बाद झालेत. तर 79 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. गोलंदाज शाहरुख पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला बघायला मिळते. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय मुबारक. इथून एज लागली. चेंडू यष्टीरक्षकाला बीट करून चेंडू सी मारेशा पार. चौकार. 83 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. 83 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. इथून एक मोठा फटका सुस्थितीमध्ये नेऊन ठेवेल वसई फाटा संघाला. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 83 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. शेवटचा चेंडू आहे. षटक क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. पहिल्या डावातील शेवटचा चेंडू घेऊन येते गोलंदाज शाहरुख. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला आपण बघितलं तर शॉर्ट स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळते. परंतु 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावेनंतर धावसंख्येचा विचार केला आपण तर 85 धावा विजयासाठी 36 चेंडू आणि 86 धावांचं लक्ष असेल. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि 2 बॅटर सुद्धा तयार ठेवायचे आहेत. एक छोटीशी विश्रांती घेतोय आणि येतोय मैदानाच्या आतमध्ये. लाईनअप मध्ये मैदानात प्रवेश करायचा आहे. प्लीज क्षेत्ररक्षकांना नम्र विनंती असेल की आपण एकामागून एक अशी लाईन करूनच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. आणि सामना संपल्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूंनी हस्तांदोलन करायचं आहे हे सुद्धा लक्षात ठेवा. तर 36 चेंडू आणि विजयासाठी 86 धावांचं लक्ष आहे. तर एक छोटीशी विश्रांती आणि येऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. चला यानंतर होणारा सामना असेल गावदेवी धाणेव आणि साईनाथ स्पोर्ट अर्नाळा. दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला दुसऱ्या डावाला सुरुवात होण्या अगोदर आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहा. गावदेवी धाणेव आणि साईनाथ स्पोर्ट अर्नाळा.
चला 2 बॅटर या. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या प्लीज, थोडी घाई करा. चला सारंग वालीव 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. माफ करा, मोफास 11 वसई फाटा. चला 2 बॅटर जाऊ द्या. तर सारंग वालीव संघाला आपण प्रथम फलंदाजी करताना बघितलं आणि विजयासाठी तब्बल 86 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. मंथनजी काय म्हणतील? 86 धावा 6 षटकांमध्ये. बघा 86 धावा 6 षटकांमध्ये आपण पाहिल्यात. आता जर फास्ट क्रिकेट आपण पाहिलं ना तर या धावा देखील चेस होताना आपल्या बऱ्याच वेळा आपण पाहिलेल्या आहेत. कारण की एका बाजूला आता आपण पाहतोय तर मोफास फाटा आज संघ फलंदाजी करताना आपल्याला दिसणार आहे. त्यांच्याकडे मोफास 11 वसई फाटा या संघाकडे देखील तितके दर्जेदार फलंदाज आहेत. तर आता निश्चितपणे पहिली जी 2 षटकं आहेत पॉवर प्लेची, त्या 2 षटकांमध्ये आपल्याला पाहावं लागेल फलंदाजाचा गेम प्लॅन काय आणि त्याच्यावर आपल्याला निश्चित समजेल की मॅचचं स्वरूप काय होईल. नक्कीच पॉवर प्लेची 2 षटकं पॉवरफुल फलंदाजी करावी लागेल. कारण 86 धावा जरी कित्येक वेळा चेस होत असल्या तरी प्रॅक्टिकली त्या चेस करण्यासाठी पहिली 2 षटकं खूप महत्त्वाची आहेत. कारण क्षेत्ररक्षक हे 30 यार्ड सर्कलच्या मध्ये असतात, फक्त 2 खेळाडू बाहेर असतील आणि त्याचा फायदा या फलंदाजांना उचलावा लागेल. पहिली 2 षटकं निर्णायक असतील या सामन्याची. धावसंख्या आपण बघितली तर 85 धावा पहिल्या डावामध्ये लावल्या गेल्यात. विजयासाठी 86 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय युवराज. राज करावं लागेल या सामन्यावर युवराजला. जर हा सामना आपल्या बाजूने झुकवायचा असेल तर युवराज कशा पद्धतीने गोलंदाजी करते हे बघणं महत्त्वाचं आहे. कारण फ्रेश गोलंदाज असतो, पहिलं षटक हाताळतोय तो नक्कीच विकेट टेकर गोलंदाज असतो. स्पर्धेतील सामन्यातील त्या संघातील हा मेन गोलंदाज असतो ज्याच्या हाती पहिला चेंडू सोपवला जातोय आणि त्याच्याकडून अपेक्षा असते सलामीची जोडी फोडण्याचं काम करण्याचं. हे एक धाडस निर्माण केलं जाईल का हे बघणं महत्त्वाचं असेल. पहिला चेंडू यावेळेला आपण बघतोय पंचांचं बोट वर झालंय. इथून आपण बघतोय सामन्यातला कलाटणी होऊ शकते. द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव. विकेट गिरता हुआ और एक सुपर हिट संगीत आता हुआ. पहिला चेंडू पायचीत पकडलं गेलंय. काय म्हणतील मंथनजी? कारण पहिला चेंडू आपण बघितला गुडलेंथवर चेंडू होता. चेंडूने थोडीशी उंची घेण्याऐवजी खाली चेंडू राहिला, पायावर आदळला आणि पहिल्या चेंडूवर सफलता. इथून सामन्याला कलाटणे येईल का? बघा पहिला बॉल होता आणि पहिलाच बॉल फलंदाजाला जणू काही गोलंदाजाने ओळखलं असं म्हणावं लागेल. कारण की थोडेसे सफल फलंदाज झाले होते आणि त्याच अनुषंगाने मात्र हलकासा कट पाहायला मिळाला आणि त्याचंच रूपांतरण पॅडवरती आदळला आणि अगदी मिडल स्टंपवरती जाणारा चेंडू पंचांनी हेरला आणि लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवरती इथे विकेट मिळाली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज युवराज. यावेळेला बघा पहिला चेंडू खाली राहिला टप्पा पडल्यानंतर, यावेळेला मात्र अतिरिक्त बाउन्स बघायला मिळतोय. कुठेतरी व्हेरिएशन करताना गोलंदाजी मार्कवर बघायला मिळतोय आणि हेच व्हेरिएशन तुम्हाला विजयाच्या जवळ नेईल यात काही शंका नाही. युवराजने पहिल्या 2 चेंडूंवर पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित केलंय. सामन्यात रंगत निर्माण केलेली आहे युवराजने. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. राईट आर्म ओर द विकेट. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. 1 बाउन्स. चेंडूला क्षेत्ररक्षण होईल का? चेंडू सीमारेषा. जबरदस्त क्षेत्ररक्षण, जबरदस्त. पंच रेफर करतायत तिसऱ्या पंचांकडे आणि चेक करून नक्कीच डिसिजन येईल इथून. कारण आम्हाला सुद्धा समजलं नाही नीटसं. कारण झेप त्याने हवेमध्ये घेतली होती, चेंडूला अडवलंय बरोबर, परंतु अंपायर्स कॉल्स आहे त्यामुळे बघा खेळाडूंना रिव्ह्यू नाही आहे. जर पंचांनी रिव्ह्यू घेतला तरच रिव्ह्यू आहे आणि हे अंपायर कॉल आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळे इथून आपण बघतोय जबरदस्त पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण बघतोय स्लो मोशन मध्ये पूर्णपणे जतीन केणी आणि पूर्ण टीम त्यांची आहे.
तर 2 धावा, चेंडू अडवण्यामध्ये यश आले गोल क्षेत्ररक्षकाला आणि जबरदस्त अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं सुद्धा, कारण हवेमध्ये झेप घेतली, चेंडूला पूर्णपणे बघितलं आणि सीमारेषेच्या आतमध्ये ढकलण्यात यश येताना आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 2 धावा 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. 1-2. पुन्हा एकदा युवराज गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल. बॅटर आहे समोर सद्दाम, राईट आर्म ओव्हर द विकेट. इथून जबरदस्त गुड लेंथवर चेंडू होता, गतीमध्ये बीट होताना सद्दाम आपल्याला बघायला मिळते. पहिले 4 चेंडू जबरदस्त गोलंदाजी होते, कारण 86 धावांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर तुम्हाला प्रत्येक चेंडूवर धावा जमवणं गरजेचं आहे. लागोपाठ निर्धाव चेंडू तुमची डोकेदुखी वाढवेल, तुम्हाला या सामन्यात थोडंसं दूर नेईल. पुन्हा एकदा गोलंदाज, इथून जबरदस्त अप्रतिम यॉर्कर लेनचा चेंडू होता, पायावर आदळतोय चेंडू आणि 1 धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते. लेग बायचा इशारा येतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 4 धावा 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. 1-4 सुस्थितीमध्ये आपण बघतोय. वालीव संघ आपल्याला बघायला मिळतोय. सारंग वालीव जबरदस्त आणि अप्रतिम अशी ही लढत आपल्याला बघायला मिळते. एकविरा चषक साखरेच्या माध्यमातून 2024चं हे आपण प्रेक्षेपण लाईव्ह बघतोय पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. सलग 15 वर्ष आणि ती सुद्धा स्पर्धा आपण बघतोय यशस्वीरित्या पार पाडणं आणि 1 मॅन शो आपण बघतोय. आदरणीय रुपीजी पाटील साहेब ही स्पर्धा हँडल करतात. थोडं मोठा फटका आलाय, चेंडू निघून जातोय. फाईन लेग सीमारेषेजवळ, सीमारेषा पार झालाय, म्हणजे पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार येतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर 1-8 86 धावांचा पाठलाग करताना 1-8 म्हणजे विजयासाठी अजूनही 78 धावांचं लक्ष असेल समोर. विजयासाठी 30 चेंडू आणि 78 धावा. काय म्हणतील मंथनजी, कशा पद्धतीने मात्र हा सामना आता खेळावा लागेल, कारण 2 बॅटर आहेत. पहिल्या चेंडूवर गडी बाद झाल्यानंतर आपण बघितलं की उर्वरित 5 चेंडूमध्ये 8 धावा आलेत आणि इथून 30 चेंडू आणि 78 धावा. 30 चेंडू आणि 78 धावांची गरज आहे. याचाच अर्थ काय, तर तुम्हाला समीकरण जुळवून खेळायचं आहे, तुम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत, गॅप शोधायचे आहेत, धावा जमवायचे आहेत, पार्टनरशिप बिल्ड करायचं आहे आणि त्याकरता या दोन्ही फलंदाजांना खेळपट्टीवरती उभं राहावं लागेल. अतिशय शानदार पद्धतीने आपण या दुसऱ्या इनिंगला सुरुवात होताना पाहिली. युवराजचं वर्चस्व हे पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं. आता या पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये काय होईल ते ऐकण्यापूर्वी एक छोटीशी आपण धून ऐकूया आणि पुन्हा येऊया एकविरा चषक साखरे 2024 मध्ये. थँक्यू. तर संदीप येतोय गोलंदाजी मार्कवर. 30 चेंडू विजयासाठी 78 धावा आपण बघतोय. मोफास 11 वसईफाटा खूप मोठं नाव आहे, परंतु इथून तुम्हाला मोठी कामगिरी करावी लागेल. वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. धावसंख्या अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये 1 ने वाढताना आपल्याला बघायला मिळते. 9 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. तर प्रत्येक चेंडूवर प्रहार करावा लागेल. ज्या पद्धतीची फलंदाजी आपण बघितलं सारंग वालीवने केली, त्याच पद्धतीच्या त्याच धर्तीवर तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. सामन्यामध्ये राहायचं असेल तर प्रत्येक षटकामागे आता 15 धावा तुम्हाला करायच्या आहेत. 15च्या वर तुम्हाला धावा करायच्या आहेत, म्हणजे 2 मोठे फटके खेळावे लागतील. इथून रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू निघून जातोय निर्धाव. प्रत्येक निर्धाव चेंडूवर समीकरण बदलेल. प्रत्येक निर्धाव चेंडूवर तुमची सरासरी आहे ती वाढताना आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे तुम्हाला बॅकफुटवर पाठवण्याचं काम गोलंदाज करतोय. इथून आपल्याला बघायला मिळतोय सिंगलच्या साह्याने डबल घेण्याचा प्रयत्न आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण आणि धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 11. या धावसंख्येवर 11 रन्स ऑन द बोर्ड. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. संदीप गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते ती म्हणजेच सारंग वालीव या संघाकडून. यानंतर होणारा सामना असेल गावदेवी धाणीव आणि सायनाथ स्पोर्ट अर्नाळा या 2 संघांदरम्यान. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि इथे होतंय विकेटचं पतन. विकेट नंबर 2. या ऐकूया आपण डीजेला.
चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला बघायला मिळते. एकविरा चषक साखरे 2024 वर्ष 15वं आपण बघतोय. काय जबरदस्त आयोजन. यावेळेला आपण बघितलं तर सलग 9 दिवस ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. पहिल्या 8 दिवसामध्ये जे 8 संघ क्वालिफाय होतील ते उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा संदीप. ते मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडूला मात्र अडवण्यामध्ये यश येत नाही. चेंडू सी मारेच्या पार, चौकार. धावसंख्या आपण बघतोय 15 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू. सलमानने आल्या आल्या चौकार मारलाय, कारण इरादे स्पष्ट केलेत की सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. इथे पुन्हा एकदा रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप, 4 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू. जय विश्वकर्मा धाणीव आपण टी शर्ट घेऊन जायचे आहेत आणि फॉर्म फिलअप करण्यासाठी तुम्ही इथे या. प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन जायची आहे आणि ती भरून तुम्ही इथे द्यायचं आहे. बघा सलमान आले आणि 2 चौकार आणि 1 षटकार मारलेला आहे. मंत्रीजी काय म्हणतील, कारण ह्याच अनुषंगाने फलंदाजी करायची आहे. मोठी धावसंख्या तुम्हाला चेस करायची आहे, त्यामुळे सलमान सारखी फलंदाजी करावी लागेल. आणि प्रत्येक खेळाडूने मात्र सलमानला साथ देणं सुद्धा गरजेचं आहे, कारण एका बाजूने जर विकेट पडत राहिले तर मात्र थोडीशी मुश्किल वाढत जाईल. त्यामुळे सलमानला साथ देणं गरजेचं आहे. काय म्हणतील? नक्कीच नक्कीच. सलमान एक मोठा खेळाडू आहे, त्याला बऱ्याच वेळा खेळताना पाहिलंय. ज्या ज्या वेळेला संघ अडचणीत होता त्या वेळेला मात्र अडचणीतून संघाला काढण्याचं काम सलमाननं हे बऱ्याच वेळा केलंय. आता मात्र आपण पाहिलं तर चांगली फलंदाजी सलमानच्या बॅटमन होते. आता मात्र थोडंसं संयम त्यांना ठेवायला हवा, मैदानावरती उभा राहायला हवं. मॅच बनेल, पण त्याकरता सलमानची विकेट ही खूप महत्वाची आहे. नक्कीच 24 चेंडू आणि विजयासाठी 61 धावांची गरज आहे. 24 चेंडू मध्ये 61 धावा. एकविरा चषक साखरे 2024 वर्ष 15वे आहे आणि ही स्पर्धा ज्या पद्धतीने पुढे जाते कौतुक करावं लागेल आदरणीय रुपेशजी पाटील सरांचं. यावेळेला नवीन संकल्पना आपण बघितली. 8 दिवस 8 गटांना चान्स दिले. समालोचक सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. दररोज वेगवेगळे समालोचक इथे बघायला मिळतात. गोलंदाज येतोय, गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय युवराज. पहिलं षटक हाताळलं होतं, ते मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव येते. एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर बघा गुड रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. काय जबरदस्त मात्र रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. जिथे 1 धाव येते तिथे 2 झाल्या. म्हणजे ही रनिंग बिटवीन द विकेट ठेवली तर मात्र नक्कीच 4 षटकांमध्ये म्हणजे 24 चेंडूमध्ये 61 धावांची गरज आहे. ती गरज मात्र इथे कदाचित पूर्ण होताना सुद्धा बघायला मिळेल, कारण पहिल्यांदा तुम्हाला सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल. कारण मोठे फटके तर तुमच्या बॅटमधून येतातच, परंतु सिंगल डबल जिथे निर्धाव चेंडू जातात तिथे सिंगल डबल आल्या तर मात्र नक्कीच या सामन्यामध्ये चुरस बघायला मिळेल. युवराज यावेळेला आपण बघतोय उंची दिलेला चेंडू होता. थोडंसं आपण बघितलं चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय आणि चेंडू निघून जातोय निर्धाव. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यानंतर चेंडू निर्धाव जातोय. गुड कमबॅक करताना युवराज हा गोलंदाजी मार्कवर बघतोय. पहिल्या षटकात 8 धावा दिल्या होत्या. तदनंतर आपण बघितलं तर वैयक्तिक आपलं दुसरं षटक हाताळताना 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय आणि 2 धावा खर्च केल्यात युवराजने. अप्रतिम क्रिकेट. इथे पुन्हा एकदा डाऊन द लेग मारा होता. चेंडू खराब चेंडूचे संकेत येतात पंचांकडून आणि एक अवांतर धावेमध्ये भर होते. 7वा दिवस आहे 8वा दिवस आहे आणि आजचा संघ कोणता क्वालिफाय होतोय हे बघणं सुद्धा महत्वाचं आहे, कारण सलग 8 दिवस ही स्पर्धा आपण बघतोय. आजचा 8वा दिवस आहे. उद्याचा अंतिम दिवस आपल्याला बघायला मिळेल आणि तदनंतर आपण बघणार आहोत ही स्पर्धा पुढच्या वर्षी 1 वर्ष वाट बघावी लागेल, कारण खूप बोलबाला असतो या स्पर्धेचा. या पंचक्रोशीमध्ये अशी स्पर्धा होणं नाही. खूप मेहनत आपल्याला बघायला मिळते, कारण 8 वर्षापूर्वी जर आपण बघितलं याच मैदानावर खूप मोठमोठे खड्डे होते.
इथून आपण बघतोय एक धाव येताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा 2 धावा येताना आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्येचा विचार केला तर अमर पाटील आम्हाला दर्शवतात 30 धावा, 30 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र युवराज सज्ज होईल. इथून सलमानने स्ट्राईक घ्यायला हवी होती का पहिल्या चेंडूवर? सर काय म्हणतील? कारण पहिल्या चेंडूवर 2 धावा त्यांनी वसूल केल्या होत्या, परंतु सलमानने ज्या पद्धतीची फलंदाजी केली 3 चेंडूवर 2 चौकार आणि 1 षटकार, तर मला तरी असं वाटतं की सलमानने स्ट्राईक ठेवायला हवी होती आणि युवराजवर अटॅक करायला हवा होता. पुन्हा एकदा युवराज फुलटॉस चेंडू, पंच दर्शवतात की वाईट बॉलचा इशारा. अवांतर धावेमध्ये पुन्हा एकदा भर होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 31. 31 धावा, 21 चेंडू आणि विजयासाठी 55 धावा. 21 चेंडू 55 धावा. सारंग वालीव संघ कशा पद्धतीने गोलंदाजी करेल हे बघणं महत्वाचं असेल, कारण हे 3 चेंडू युवराजचे खूप निर्णायक असतील. या 3 चेंडूवर जर 2 मोठे फटके आले तर मात्र सामना बॅलन्सिंग बघायला मिळेल. सारंग वालीव वर्सेस मोफास 11 वसई फाटा हे 2 संघ आपण बघतोय. सकाळच्या सत्रामध्ये पहिली लढत एकविरा चषक साखरेच्या माध्यमातून आपण बघतोय. अवळीला आपण बघतोय निर्धाव चेंडू जातोय. कमबॅक केलंय पुन्हा एकदा गोलंदाजाने. 2 वाईट बॉल फेकल्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. म्हणजे कुठेतरी हा बॅटर आहे तो लागोपाठ निर्धाव चेंडू खेळताना आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर सद्दाम. 9 चेंडूमध्ये फक्त 10 धावा आलेल्या आहेत सद्दामच्या बॅटमधून. सद्दाम ज्याच्यासाठी ओळखला जातोय ती कामगिरी होताना दिसत नाही, कारण 86 धावा जर तुम्हाला पार करायच्या असतील तर 9 चेंडूमध्ये कमीत कमी तुम्हाला 18 ते 20 धावा करणं गरजेचं आहे. परंतु इथे सद्दाम थोडासा स्ट्रगल करतोय. सद्दामला लई सापडलेली नाही आणि त्याचाच फायदा युवराज घेताना आपल्याला बघायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट युवराज. इथून आपण बघतोय पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी होताना युवराज कडून आपण बघतोय. सलमान आता स्ट्राईक एंड कडे आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू क्रमांक आपण बघतोय या षटकातील शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवर स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्यात यश आले. धावसंख्या आपण बघितली तर 32. विजयासाठी आपण बघितलं तर विजयासाठी 19 चेंडू आणि 54 धावा. थोडंसं समीकरण महाग होताना आपल्याला बघायला मिळतंय. एकोणीस चेंडू 54 धावा. या वेळेला आपण बघितलं तर चेंडू निघून जातोय. क्षेत्ररक्षक ला बीट करून चेंडू 4 धावांसाठी निघून जातोय. म्हणजे आता विजयासाठी आपण बघितलं तर 49 धावांची गरज असेल. 18 चेंडू 49 धावा. एकविरा चषक साखरे 2024 वर्ष 15वे या स्पर्धेकरिता आपण बघतोय उत्कृष्ट गोलंदाज व उत्कृष्ट फलंदाज स्पोर्ट शूज इथे आलेले आहेत. सौजन्य केलेले आहेत श्री सचिन पाटील दादा जलसार यांच्याकडून हे स्पोर्ट शूज आपल्याला बघायला मिळतात. तर उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यासाठी सौजन्य अवधूत माफ करा अयुत स्पोर्ट मनोर श्री मयूर पष्टे यांच्याकडून टी शर्ट स्पॉन्सर केलेले आहेत. तसेच मालिकावीर बॅट सौजन्य केलेले आहे ओमकार बॉईज श्री रोहन गावट एडवन यांच्याकडून आपण बघतोय. तसेच 6व्या क्रमांकाचं बक्षीस कैलासवासी श्री जनार्दन कृष्ण गायकवाड उर्फ पांडुरंग स्वामी सांगली अखिल संप्रदाय भारती यांच्या स्मरणार्थ श्री राजू पाटील साखरे यांच्याकडून 14,555 रुपये रोख. तसेच 7वे बक्षीस श्री कमळाकर नारायण पाटील सरपाडा यांच्याकडून 12,555 रुपये रोख. तसेच 8वे बक्षीस कैलासवासी इंदुबाई चंद्रकांत शिंदे यांच्या स्मरणार्थ श्री परेश शिंदे साखरे यांच्याकडून 10,555 रुपये रोख आलेले आहेत. या सर्व दात्यांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. एकविरा चषक साखरे 2024च्या माध्यमातून 18 चेंडू आणि विजयासाठी आपण बघितलं तर 49 धावांचं लक्ष समोर आहे. 18 चेंडू 49 धावा. या कशा पद्धतीने आता मात्र रणनीती असेल. यावेळेला मात्र चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलाय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक अगदी वेगानं मात्र चेंडूचं मागे पळतायत. इथे मात्र 2 धावा अगदी इझिली कंप्लीट केल्यात. ते मात्र लक्ष मोठं आहे, त्याकरता मात्र तुम्हाला मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. परंतु गोलंदाज जर आपण पाहू शकाल तर नवीन गोलंदाजाला या ठिकाणी इंट्रोड्यूस केले असद. मूर्ती लहान आणि कीर्ती महान असा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आलाय. येणारा प्रत्येक बॉल हा दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. पाहूया षटकातील
पुन्हा एकदा पुढील बॉल खोबट टप्प्यातील टाकेल हा चेंडू पंचांकडे थोडीशी अपील धीरज जा करताना लॉंग स्टॉपच्या दिशेने यावेळेला मात्र चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. सबसे अलग उसकी झलक कारभार त्याचा हाय दमदार. सबसे अलग जे धन्यवाद मनोजजी. इथे जर आपण पाहिलं तर अशा क्षेत्ररक्षण करताना तुम्हाला चुका आत्ताच्या क्षणाला टाळाव्या लागतील, कारण की आता जर आपण पाहिलं तर इक्वेशन कधी बदलू शकतात. जर अशा धावा जमत राहिल्या तर डेफिनेटली हळूहळू मोफास 11 वसे फाटा आपल्या लक्ष्याच्या जवळपास निश्चितपणे पोहोचेल. यावेळेला मात्र चांगल्या पद्धतीने बॅटमधनं सुपर साऊंड पाहायला मिळाला, तितकंच अप्रतिम वर्क क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. आणि यावेळेला मात्र 1 रन. बघा, या अगोदरच्या षटकामध्ये सलमानला स्ट्राईक मिळाला नाही. तिथे जर सलमानला स्ट्राईक मिळाले असते तर निश्चितपणे सलमानने 1 ते 2 मोठे फटके खेळले असते आणि त्याचं रूपांतरण मोठ्या धावसंख्येमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं असतं. थोडेसे नाराज होते आपल्या पार्टनरवरती सलमान. आता पाहूया या पुढील उर्वरित चेंडूंवरती काय होईल, किती धावा जमवल्या जातील, काय रणनीती असेल. नक्कीच धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 43, 43 धावा. सलमान स्ट्राईक एंडवर आपल्याला बघायला मिळतोय. सलमान कशा पद्धतीने फलंदाजी करेल. तुम्ही म्हटलं की पार्टनरवर नाखुश होता, परंतु इथून मी तर म्हणेन की सलमानने पहिल्या चेंडूवर जी दुसरी धाव घेतली ती चुकीची होती, कारण सेट फलंदाज होता, लय सापडली होती, लगातार 3 बाउंड्रीज झाल्या होत्या, 2 चौकार आणि 1 षटकार. तर स्ट्राईक आपल्याकडे ठेवून थोडंसं जे प्रेशर आहे ते प्रेशर रिलीज करायला हवं होतं. इथून आपण बघतोय जबरदस्त गोलंदाजी करताना असंच आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेला आपण बघितलं स्वीट साऊंड ऐकायला येतोय, चेंडू निघून जातोय आउट ऑफ पार्क. 6 धावांकरिता हा येतोय षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. धावसंख्या आपण बघतोय 49, 49 धावा. 13 चेंडू विजयासाठी 37, 37 धावांचं लक्ष असेल 13 चेंडू मध्ये. 13 चेंडू 37 धावा हा षटकार पुन्हा एकदा सामना 50-50% येऊन पोहोचेल. बॅलन्सिंग बघायला मिळेल यात काही शंका नाही, परंतु या चेंडूवर एक मोठा प्रहार येणं गरजेचं आहे आणि प्रेक्षक तर वाट बघत असतील की षटकार येतोय कधी आणि सामन्यात रंगत वाढते कधी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर असंच आपल्याला बघायला मिळतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. इथून जबरदस्त कमबॅक करतोय. षटकारानंतर गुड बॉलिंग आपल्याला बघायला मिळतोय. विजयासाठी 12 चेंडू आणि 37 धावांचं लक्ष समोर असेल. 21 चषक 2025 वर्ष 16वे आणि या 16व्या वर्षासाठी सुद्धा इथे बक्षिसं आलेली आहेत. तर 1 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी 2025 अशी ही तारीख आहे या स्पर्धेची. मालिकावीर सायकल आपल्याला स्पॉन्सर केलेली आहे या स्पर्धेकरिता सौजन्य श्री सचिन नरहर किणी सोनावे यांच्याकडून. तसेच प्रथम चषक श्री गौरव चंद्रकांत तरे, जीटी दादा माखणे. द्वितीय क्रमांकाचं चषक श्री प्रजय दशरथ पाटील गिराळे. तृतीय क्रमांकाचं चषक श्री विश्वनाथ दत्तात्रय पाटील साखरे. तर उत्कृष्ट फलंदाज कैलासवासी सुमती जनार्दन साणे यांच्या स्मरणार्थ श्री किशोर जनार्दन साणे साखरे यांच्याकडून. उत्कृष्ट गोलंदाज चषक कैलासवासी दशरथ वामन चौधरी यांच्या स्मरणार्थ श्री महेश दशरथ चौधरी हमरापूर यांच्याकडून. तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक आहे श्री सहदेव सुरेश पाटील पोलीस पाटील साखरे यांच्याकडून 2025 करिता हे स्पॉन्सर केलेलं आहे. या सर्व दात्यांचं आम्ही आभार व्यक्त करतोय आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतोय. इथे एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज बॅक टू डगआउट मिस्टर सद्दाम आपल्याला बघायला मिळतोय. थोडंसं नाखुश केलंय सद्दामने, कारण आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवतात की सद्दामने 14 चेंडू आणि 14 धावा केल्यात. कारण 86 धावांचा तुम्ही जेव्हा पाठलाग करतील तेव्हा 14 चेंडू 14 धावा मंथनजी काय म्हणतील? या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हे अपेक्षित नाही आहे. तुम्हाला प्रत्येक बॉलवरती चांगले रन बनवायचे आहे, तुमच्या पार्टनरला साथ द्यायची आहे, परंतु सद्दामने मात्र सबसे अपयशी ठरलं आहे. आता पाहूया उर्वरित चेंडूंवरती काय घडेल, कारण की हे क्रिकेट आहे, अनसर्टिनिटी मात्र भरलेली आहे. पाहूया आता नवीन फलंदाज नवीन बॅटर काय करतील. सलमान मात्र त्यांना काय सांगतील, काय सूचना करतील, कारण की मॅच अजूनही बनू शकते. या ओव्हरमध्ये जर अजून 3 मोठे फटके आपण पाहिले तर निश्चितपणे मॅच अजूनही बनू शकते. मी एक सूचना करीन पुन्हा एकदा, सायना स्पोर्ट्स अर्नाळा संघ जर आपण इथे उपस्थित असाल तर प्लीज आपली उपस्थिती दर्शवायची आहे.
11 चेंडू विजयासाठी 37 धावा. 2025 साठी टी शर्ट सुद्धा स्पॉन्सर झालेले आहेत. नक्कीच त्यांची नावं सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचतील या षटकानंतर. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. अशरफ गोलंदाज, तर नवीन बॅटर शोएब आपल्याला बघायला मिळतोय. डाव्या हाताचा फलंदाज. एक धाव येते. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर विजयासाठी आता 10 चेंडू आणि 36 धावांचं लक्ष समोर आहे. म्हणजे 10 चेंडू मध्ये कमीत कमी तुम्हाला 5 षटकार मारायचे आहेत. तर येणाऱ्या 5 चेंडू मध्ये तुम्ही 6 धावा करतील. 10 चेंडू मध्ये 5 षटकार आणि आज झटपट क्रिकेट आहे. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये हे होऊ शकतात. याच मैदानावर आपण बघितल्या होत्या की 6 चेंडू मध्ये 24 धावा केल्या होत्या फलंदाजाने. तर इथे बघूया, यावेळेला पहिला षटकार येतोय. 10 चेंडू मध्ये 5 षटकार मी म्हटलं होतं की मारायचे आहेत, त्यातला एक षटकार आलाय. 9 चेंडू मध्ये आता विजयासाठी 30 धावा. बघा, जिथपर्यंत सलमान मैदानामध्ये उभे आहेत तर डेफिनेटली सलमानने आता सूत्र आपल्या हातामध्ये घेतली आहेत. पहिला षटकार तर आलाय, अजूनही त्याचा मनसुबा असेल की अजून एखादा मोठा फटका मी खेळीन. एक आत्मविश्वास वाढवणारा हा दर्जेदार फटका आलाय सलमानच्या बॅटमधनं. नक्कीच ह्या षटकारानंतर गोलंदाजाचा थोडा कॉन्फिडन्स लूज होईल आणि गोलंदाजाचा कॉन्फिडन्स लूज करण्यासाठी अजून 1-2 मोठे फटके आले तर गोलंदाज विचार करेल की कशा पद्धतीचे चेंडू हाताळायचे आणि त्यातून चुका होऊ शकतात. परंतु तुम्हाला सातत्याने चांगली फलंदाजी करावी लागेल. 1 मिनिट आणि 40 सेकंद आहेत तुम्हाला 3 चेंडू हाताळण्यासाठी. त्यानंतर मात्र तुम्हाला जर हाताळले नाहीत तर मात्र एक खेळाडू 30 सर्कलच्या मध्ये येईल. इथून परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळाली. काय जबरदस्त कमबॅक करतोय. आता 8 चेंडू आहेत आणि विजयासाठी 30 धावांचं लक्ष समोर आहे. षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं की कुठेतरी सामना बॅलन्सिंग बघायला मिळेल का, परंतु निर्धाव चेंडू नंतर पुन्हा एकदा सामना आपण बघतोय सारंग वालिवच्या बाजूने आपल्याला बघायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला आपण सामन्याचं चित्र बघितलं तर 60-40 आहे. सारंग वालिव पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होतोय. इथून वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता. वाईड बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. विजयासाठी आता 29 धावांचं लक्ष समोर असेल. चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे 8 चेंडू आणि 29 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज. इथून मोठा फटका येईल का, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, परंतु चेंडू सीमारेषा पार होतोय. आता 23 धावांचं लक्ष आहे. 7 चेंडू 23 धावा. सर या चेंडूवर षटकार आला तर मात्र 17 धावांचं लक्ष समोर असेल 6 चेंडू मध्ये. आणि 6 चेंडू 17 धावा आपण बघतोय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ह्या होऊ शकतात. 80% होतात. मी मगाशी देखील म्हटलं होतं सलमान उभा आहे, भिंतीप्रमाणे उभा आहे आणि तो आता ही क्षमता ठेवतोय या सामन्याचं समीकरण बदलण्याची. इथून आपण बघितलं तर स्ट्राईक आपल्याकडे ठेवले. बायचा इशारा येतोय. 25 मिनिटं बरोबर झालेले आहेत 5 षटकं फेकण्यासाठी. त्यामुळे कुठल्याही प्रकारची अतिरिक्त पॅनल्टी तुम्हाला येणार नाही. गावदेवी वालिव संघाने प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत जमा केलेली आहे. माफ करा, गावदेवी धाणीव. त्यानंतर पुढील संघ असेल सायना स्पोर्ट अर्नाळा. मी विनंती करेन कोणी खेळाडू आले असतील, कर्णधार आले असतील तर प्लीज समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. एकविरा चषक साखरे 2024 15वा वर्ष आपण पाहतोय. 2010-11चा तो सीझन आणि क्रिकेटला इथे सुरुवात झाली होती. रुपेशजी पाटील यांनी मात्र मुहूर्तमेढ रोवली होती आणि आज आपण पाहता पाहता 15वं वर्ष कसं आलं आणि सिस्टमॅटिक क्रिकेट कसं खेळवलं जावं याकडे मात्र प्रकर्षाने लक्ष असतं. या अगोदर तुम्ही मनोजजी लिस्ट वाजून दाखवली की पारितोषिकं आली आहेत. याचाच अर्थ काय की 16व्या वर्षाची जय्यत तयारी ही आतापासून सुरू झाली आहे. नक्कीच. आणि रुपेशजी पाटील साहेबांशी माझं बोलणं झालं होतं. त्यांनी म्हटलं की पुढची APL सुद्धा म्हणजे 2026ची APL इथे होईल आणि त्यांनी पूर्वतयारी करायला सुरुवात केली. मैदान कसं होईल, काय होईल त्याची रूपरेषा पूर्णपणे आम्हाला सांगितली त्यांनी. वॉल कंपाऊंड सुद्धा तयार करण्याचा विचार सुरू आहे त्यांचा, कारण इथे थोडीशी पावसाळ्यामध्ये उतार आहे, त्यामुळे माती आहे ती पूर्ण वाहून जाते. म्हणून मैदान जर एक लेवलमध्ये ठेवायचं असेल तर मात्र वॉल कंपाऊंड गरजेचं आहे. आणि रुपेशजी पाटील साहेबांनी म्हटलं की पुढील तो उंच भाग आहे तो सुद्धा आम्ही लेवल करू. इथे मातीची गरज आहे, इथे सुद्धा माती टाकून पूर्णपणे लेवल करण्याचं मात्र त्याने आम्हाला आश्वासन दिले की नक्कीच एक चांगलं मैदान पालघर तालुक्यात, पालघर जिल्ह्यामध्ये हे श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण आपल्याला नक्कीच येत्या 4-5 वर्षामध्ये बघायला मिळेल, यात काही शंका नाही. तर 6 चेंडू आणि विजयासाठी आपण बघितलं तर 22 धावांचं लक्ष आहे.
6 चेंडू 22 धावा. पहिल्या 2 चेंडूंवर सर्व गणित अवलंबून असेल. पहिले 2 चेंडू खूप निर्णायक आहेत. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर असद, ज्याने एक षटक हाताळलंय या डावामध्ये. आपण बघतोय असद. एका बाजूने सलमान हार्ड हिटर आहे. सलमानच्या बॅटमधून आतापर्यंत आपण बघितले तर 11 चेंडूमध्ये 36 धावा आलेल्या आहेत. म्हणजे क्षमता आहे सलमानकडे आणि ती गुणवत्ता दाखवून दिली त्याने. परंतु इथे आता 6 चेंडू 22 धावा. पहिला चेंडू डाऊन द लेग मारा होता. पंच आशुतोष व्यवहारे सर आमच्याकडे वळतात, व्हाईट बॉलचा इशारा देतात. 1 धाव येते अवांतरच्या स्वरूपामध्ये. आता 6 चेंडू आणि विजयासाठी 21 धावा. 3 षटकार मारायचे आहेत 6 चेंडूमध्ये आणि 6 चेंडूमध्ये 3 षटकार. सलमान समोर आहे तर येऊ शकतात. हे गोलंदाज सुद्धा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. इथे आपण बघतोय झेल होईल का, परंतु क्षेत्ररक्षक थोडासा लांब राहिला आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. 2 धावा पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात. आता विजयासाठी आपण बघितलं तर विजयासाठी 10 चेंडू आणि 20 धावा, माफ करा 5 चेंडू आणि 19 धावा. 5 चेंडू 19 धावा. मनोजी, इथे जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाने चूक केली, चेंडू उडवण्याला पसंती दिली, कारण की बॅकअपला क्षेत्ररक्षक होते. सलमानची झेल घेणं सध्याच्या घडीला खूप महत्वाचं होतं. कदाचित त्याने हा विचार केला असेल की झेल सुटला आणि 4 धावा गेल्या तर. परंतु इथून आपण बघतोय शॉर्ट लेनचा चेंडू होता. थोडासा उंची दिलेला चेंडू आपल्याला बघायला मिळाला. चेंडू निर्धाव जातोय. प्रेशर थोडंसं फलंदाजांवर येताना बघायला मिळतोय, कारण 4 चेंडू 19 धावा. आता 3 षटकार तुम्हाला मारायचेच आहेत. कंपल्सरी चेस आहे, त्यामुळे 3 षटकार तुम्हाला मारायचेच आहेत. पहिला षटकार येतोय. आता 3 चेंडू आणि 13 धावांचं लक्ष समोर आहे. 3 चेंडू 13 धावा. मैदान टेन्शन आलंय आणि हे टेन्शन घालवण्याचं काम फक्त डीजे ऑपरेटर करू शकतात. थँक्यू डीजे, थँक्यू. ते चौथ्या षटकामध्ये स्ट्राईक घेतली नाही सलमानने. ते कुठेतरी आता टेन्शन आलं असेल, त्या गोष्टीचा विचार करत असेल सलमान. कारण पहिल्या चेंडूवर स्ट्राईक आली होती आपल्याकडे आणि तेव्हा 2 धावा घेतल्या आणि ते पूर्ण षटक गोलंदाजाच्या नावावर झालं होतं. इथून 3 चेंडू 13 धावा, 44 धावांवर 44 धावांवर खेळतोय सलमान. पुन्हा एकदा मात्र निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. आता 2 चेंडू आणि 13 धावा. म्हणजे 2 षटकार आले तरी सुद्धा सामना जिंकू शकत नाही. इथे गोलंदाजाला तुम्हाला मदत करावी लागेल सामना जिंकायचा असेल तर, आणि गोलंदाज ती चूक करणार नाही. 2 चेंडू 13 धावा. आता अर्धशतक करण्याची संधी आहे सलमानकडे. इथे झेल होईल का, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे आणि 44 धावांच्या खेळीवर इथे पाणी फिरलं जात आहे. इथे फलंदाज बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. 1 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांचं लक्ष समोर आहे. मोफास 11 वसई फाटा. प्रमोद सरांनी म्हटलं होते पहिल्या डावामध्ये की दोन्ही संघ मात्र मातब्बर आहेत. सामना नक्कीच चुरशीचा होईल आणि त्याच पद्धतीचा हा सामना आपल्याला बघायला सुद्धा मिळाला होता. कारण शेवटच्या चेंडूपर्यंत आपण सांगू शकत नाही कोणता संघ विजय होईल, आणि तेच कारण आपण बघितलं की दोन्ही संघ मातब्बर होते आणि चांगली फाईट दिली. एकाकी झुंज सलमानची आपल्याला बघायला मिळाली. 1-2 फलंदाजांनी जर साथ दिली असती तर नक्कीच मोफास 11 वसई फाटा हा संघ हा सामना विजय होऊ शकला असता. परंतु इथून आपण बघतोय की एकाकी झुंज अपयशी होताना आपल्याला बघायला मिळते. शाहरुख न्यू मॅन इन आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू आणि 13 धावा. आदरणीय किशोरजी वजे साहेबांकडून सलग आजचा 8वा दिवस आणि 8व्या दिवसामध्ये आपण बघतोय डीजे ऑपरेटर असतील, पाटील नेटवर्कची पूर्ण टीम असेल, कॉमेंटेटर असतील, पंच असतील आणि आदरणीय विश्वनाथजी पाटील साहेब यांच्याकडून थंड पेय इथे दिलं जात आहे. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. कारण साखरे गावामध्ये कुठलीही स्पर्धा असू द्या, त्यांचं प्रेम नेहमीच आम्हाला मिळतंय, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभतंय आणि एक गोड व्यक्तिमत्व म्हणून आदरणीय किशोरजी वजे साहेब आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद.
12 वाजले, सूर्याची प्रखर किरणं जेव्हा अंगावर पडतात आणि त्यांनी खास करून समालोचन कक्षामध्ये का पाठवतात, कारण समालोचन कक्ष असा आहे की सकाळचे पूर्ण सूर्याची किरणं आहेत ती कॉमेंटेटरच्या पूर्ण अंगावर पडतात. कॉमेंटेटर